नमस्कार. मी आज दक्षिण सोलापूरमधील मंद्रुप या गावात आलेलो आहे आणि महाविद्यालयामध्ये या ठिकाणी काही युवकांशी काही विद्यार्थ्यांशी संवाद साधणार आहोत आणि निवडणुकीच्या रणधुमाळीत आज दक्षिण सोलापूरमधील युवकांचे काय मत आहेत ते जाणून घेण्यासाठी मी या ठिकाणी आलेलो आहे. नमस्कार, आपलं नाव काय? विनायक राजकुमार पाटील. आज सध्या दक्षिण सोलापूरमधील उमेदवार कसा असावा जेणेकरून आपलं मत शांततेने आणि कसं ओळखणार आहात, आपला उमेदवार कसं निवडणार आहात? मी माझा उमेदवार म्हणजे लोकांचा विचार करणे फक्त स्वतः म्हणजे समाजासाठी जे करतात, जे म्हणजे आपला स्वतःचा नाही धर्म जाती धर्म काही बघू नये, जे समाजासाठी करणारा असला नेता पाहिजे आपल्याला. आपण त्यांनाच निवडून द्यायला पाहिजे. त्यासाठी कसला उमेदवार आपण निवडणार आहात? खरं तर म्हणलं तर नेता हा चांगला असावा. नेता हा बेरोजगारांचे प्रश्न मिटवा असावा. कारण दक्षिणमध्ये रोजगारांची संख्या खूप वाढलेली आहे. रोजगार नाही मुळात, म्हणजे शेतकऱ्याचा प्रश्न मिटवणारा हक्क आणि इथं पाण्याची टंचाई जास्त आहे. कारण इथं 2-3 दिवस पाणी येत असतं. त्यामुळे पाण्याची स्वच्छता, पाण्याचे नियोजन करणारा आणि शेतकऱ्यांचा प्रश्न मिटवणारा असणारा पाहिजे. म्हणजे तसला उमेदवार कुठला वाटतो आपल्याला? मला तर असं बघितलं तर संतोष पवार वाटतं. संतोष पवार कसं हे चांगले व्यक्तिमत्व आहे आणि शिकलेले माणूस आहे. त्यांना कळतं कुठून निधी कसा आणायचं आणि कुठून कसं आणायचं, जनतेसाठी कसं द्यायचं असं त्यांना सर्वांना कळतं. बरं. संतोष पवार या अगोदर तुमच्याशी संवाद त्यांनी साधलेत का? साधलेत की. त्यांचे मार्ग फाउंडेशन वतीने त्यांनी गोरगरीब जनतेचे काही प्रश्न मिटवले आहेत. स्वतः जाऊन त्यांनी असं घरी मिटवलेत सगळे. आपण दक्षिण सोलापूरमध्ये कसं उमेदवार हवा आहे आपल्याला? सक्षम एक उमेदवार पाहिजे आणि एक तरुण तडफदार नेतृत्व करणारे नेतृत्व पाहिजे आपल्याला दक्षिण सोलापूरला. आणि येत्या काळात बेरोजगार एक हटाव मोहीम, एक आपला आमदार म्हणून एक प्रतिनिधी चांगले उमेदवार म्हणजे अमर अण्णा पाटील आहेत. आता सध्या दक्षिण सोलापूर तालुक्यात एक त्यांना भरघोस मतांनी विजय करावे हे आपले. दक्षिण सोलापूरमध्ये उमेदवार कसा असावा? उमेदवार कसा असावा म्हणलं तर प्रत्येकांना आता रोजगार तर लय वाढले आहेत. त्यामुळे विद्यार्थ्यांसाठी आणि बेरोजगार आहे जे विद्यार्थी वगैरे आहेत त्यांना काम पण नाही सध्या. आणि सध्या म्हणलं तर मंद्रुप गावात MIDCचं अजून काम झालेलं नाही. त्यामुळं काम पण असावा आणि नेता असा असावा की सर्व धर्म समभाव असावा. नेत्याकडून नेमकं काय विकासाचं विजन काय असावं नेमकं दक्षिणसाठी? नेत्याकडनं काय असावं म्हणलं तर शेताचं असू दे, कुठलं पण कार्य असू दे, ते काम चांगलं केलं पाहिजे. आपलं नाव काय? पंचाक्षरी कुर्ले. सध्या दक्षिण सोलापूरमध्ये चेहरा कसला असावा जेणेकरून उमेदवाराच्या माध्यमातून आपलं काम होईल? दक्षिण सोलापूरमध्ये चेहरा असा असावा की येत्या काळापेक्षा यावेळी थोडा नवीन चेहरा असावा. नेमकं ज्वलंत प्रश्न काय आहेत दक्षिण सोलापूरमध्ये? दक्षिण सोलापूर म्हणजे शेतकऱ्यांची आहे आणि MIDC बद्दलही आहे. शिकूनही बेरोजगार खूप वाढलेला आहे. यंदा परिवर्तन होणार का दक्षिणमध्ये? होणार. पण परिवर्तन होण्यासाठी योग्य नेता यावा ना. जात धर्म त्यामुळे बदल हवा आहे. नेमकं तुम्ही त्या नेत्यामधला कुठला गुण घेणार आहात की जो नेता असंच असायला पाहिजे असं तुम्हाला वाटतं? कुठला का पक्षाचा असू दे, नेता असावा असं की म्हणजे कुठं पण फोन केला तर त्याने काय तर काम केलं पाहिजे. काम करणारा असावा. काम करणारा असावा. असं कुठला चेहरा वाटतं का आपल्याला कोण काम करणार? सध्या तर नाही. परंतु परिवर्तन होणार. त्यामुळे सर्वांनी मतदानाचं अंमलबजावणी केलंच पाहिजे हे आमच्याकडून अपेक्षा. तरुणांना काय आवाहन कराल की दक्षिण सोलापूरमधील की जेणेकरून अशा पद्धतीने मतदान केलं पाहिजे? असं म्हणजे नेत्याचा चेहरा, त्याचं शिक्षण वगैरे ओळखून मत करावं. तुम्ही काय आवाहन कराल की तरुणांना दक्षिण सोलापूरमधील कशा पद्धतीने मतदान केलं पाहिजे की जेणेकरून तो मत तुमचं सार्थक ठरेल अशा पद्धतीने वाटायला पाहिजे? कसं करणार तुम्ही नेमकं? म्हणजे तर आता
विद्यार्थ्यांसाठी जे काम वगैरे केलं पाहिजे त्यांनी. हां त्यामुळे बेरोजगारीचं सगळं असू दे म्हणजे बाजूला ठेवून त्यांना विद्यार्थ्यांना असू दे कुठलं का असू दे MIDC असू दे काय तर काम केलं तर त्यांना कामामध्ये विद्यार्थ्याचं काय तर परिवर्तन व्हावं म्हणून असं म्हणजे मतदान करावं तशा पद्धतीने. नमस्कार. अशा पद्धतीनं तरुण युवकांचे प्रश्न आहेत आणि त्यांचे एक मत आहे आणि त्यांच्या मनात काय मत आहे हे जाणून घेण्याचा आपण प्रयत्न केलेला आहे. धन्यवाद.